राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद समायोजन करण्याच्या शासन निर्णयाविरोधात आज ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन AISF अमरावती जिल्हा कौन्सिलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांचा, पालकांचा, शिक्षकांचा व नागरिकांचा भव्य मोर्चा काढण्यात आला। ग्रामीण व दुर्गम भागातील मराठी, बहुजन, आदिवासी आणि वंचित समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर या निर्णयामुळे गदा येणार असल्याचा आरोप करत शासनाने शाळाबंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली। शिक्षण हक्क कायद्यानुसार 1 ते 5 किमी अंतराच्या अटींचा पूर्ण विचार न करता शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यास लहान विद्यार्थ्यांना लांब अंतर पार करावे लागेल। परिणामी शिक्षणापासून दुरावण्याचा धोका वाढेल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। शिक्षणाचे खासगीकरण थांबवून शासकीय शाळांना आवश्यक शिक्षण भरती, भौतिक सुविधा, पुरेसा निधी व पोषण आहारातील सुधारणा करावी। तसेच शिक्षणावर GDPच्या किमान 6% खर्च करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनात विविध शिक्षक संघटना, विद्यार्थी व महिला संघटनांचा सहभाग होता। शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही AISFच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। प्रतीक्षा ढोके, किरण बनकर, वैभव चौकडे, मनोज गावनेर, वेदांत कोल्हे, सुप्रिया राऊत, राम जोशी, प्रज्वल ढोके, अमित किरकर, कैलास चव्हाण, RN रंगाली, मनाली डोके, क्रांती वैद्य, संघर्ष वैद्य, अलका ढोके, सुभाष बाळापुरे यांच्यासह अनेक विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते। मागणी ही आहे की महाराष्ट्र सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी 18,000 महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय विद्यार्थी विरोधी असून सामान्य माणसांनी जर मराठी शाळा बंद पडल्या तर त्यांनी शिकावं कुठं, हा गंभीर प्रश्न आज जनसामान्य पुढे ठेपलेला आहे। ज्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी शिक्षणाची चळवळ चालू केली, त्यांनी सर्वांना शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी संघर्ष केला। आज त्याच महाराष्ट्रामध्ये मात्र हे महाराष्ट्राचे जे फडणवीस सरकार आहे ते सरकार मराठी शाळा बंद करण्याचा जो निर्णय घेत आहे तो निर्णय आम्हाला मान्य नाही आहे। म्हणून आज ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने व पालक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि आमची मागणी आहे की शासनाने जो 18,000 मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा। अन्यथा आम्ही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनद्वारे आणि विद्यार्थी आणि पालकांद्वारे ही लढाई आम्ही अशीच चालू ठेवू आणि या सरकार जोपर्यंत हा निर्णय मागे घेणार नाही तोपर्यंत आम्ही झुकणार नाही। आमची रस्त्यावरची लढाई ही अशीच चालू राहील।